पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवीन ओळख मिळावी यासाठी पालिकेनं गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार ठेकेदारांना सफाई कामगारांना दरवर्षी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत। ठाणे महापालिका हद्दीत 1 सप्टेंबर पासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरुवात झाली आहे। स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा यासाठी संबंधित कंत्राटामध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत। पालिका क्षेत्रात 23 गटांमार्फत साफसफाई करण्यात येत आहे। या नव्या नियमानुसार दररोज सकाळी 6 वाजता रस्ते सफाईचं काम सुरू होऊन सकाळी 8:30 वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं अपेक्षित धरण्यात आले। त्याचबरोबर दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे। हे बदल करताना त्याच वेळेस कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश हा वेगळा ठेवण्यात आला होता। त्यातून महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेला कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटवणं सोपं जात आहे। तसेच कामचुकारपणा कर्मचाऱ्यांना देखील या निमित्तानं आळा बसवण्यात येत आहे। दरम्यान सकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश रंग हा निळा तर सायंकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग हा फिकट पिवळा ठेवण्यात आला होता। 2 वर्षांनंतरही त्यांच्या अंगावर तोच रंग दिसून येत होता। कंत्राटदाराकडून नवीन गणवेश देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या घनकचरा विभागाकडे आल्या आहेत। त्यामुळे या विभागानं यंदाच्या वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गणवेशांचे रंग बदलण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे कंत्राटी कर्मचारी परिधान करतील असं अपेक्षित धरण्यात आलं असून हे गणवेश ठेकेदारालाच द्यावे लागणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई, नाशिक आणि घोडबंदर मार्गे वसई गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील गायमुख ते फाउंटन पर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर पालिकेकडे तर गायमुख ते कापूरबावडी पर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। यामुळे लवकरच हा महामार्ग पालिकेच्या अधिपत्याखाली येण्याची शक्यता आहे। ठाणे घोडबंदर महामार्ग 2001 मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकाकडून बांधण्यात आला। या मार्गावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत टोल वसूल केला जात होता। त्यानंतर MSRDCनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता हस्तांतरित केला। त्यावेळी फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतचा 4.40 किलोमीटर लांबीचा रस्ता मीरा भाईंदरकडे हस्तांतरित करण्यात आला। परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीची कामं आजही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत। आता गायमुख ते कापूरबावडी पर्यंतचा 10.50 किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे। मात्र पालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुन्हा पत्रप्रपंच करण्यात आलाय। ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुख पर्यंत 2 मार्गिका काँक्रीटच्या तर 1 मार्गिका डांबराची आहे। या मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला सेवा रस्ता यापूर्वीच MSRDCनं ठाणे महापालिकेकडे वर्ग केलाय। तसंच विविध सेवा रस्ता पालिकेशी संबंधित आहे। त्यामुळे कामात ठाणे महापालिका आणि MSRDC यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी केली होती। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतल्याशिवाय संजय राऊत यांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही। राऊत आता भुंकत असून थोड्याच दिवसांनी ते चावायला लागतील अशी सडकून टीका खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। उभाटा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मीडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखं बरळतात।
लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजानं त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल असा टोला खासदार नरेश म्हस्के यांनी लगावलाय। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते। देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही असंही म्हस्के यांनी सांगितलं। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता। शिंदे दिल्लीत असल्यानं त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। खासदार राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत, तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला, राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते असंच म्हणायचं का, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे। उबाटाचे पक्षनेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का, याचं उत्तर राऊत यांनी द्यावं। राऊत यांनी उबाटा पक्षाचं वाटोळं केलं अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे। मातोश्रीचं पावित्र्य उबाटानं नष्ट केले, त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत असंही म्हस्के यांनी सांगितलं। उबाटानं सत्तेसाठी शिवसेनेचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले। या उलट शिवसेनेनं 80 जागा लढवल्या आणि 60 जागांवर विजय मिळवला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं हा पक्ष पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत। शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे, यावर महाराष्ट्रातील लोकांनीही शिक्कामोर्तब केले असंही म्हस्के यांनी सांगितलं। ऑगस्टमध्ये उबाटाला मोठं खिंडार पडेल असं भाकीत खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केलं। राज्यातील ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे। खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। विधान भवन येथे ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सीच्या विविध विषयांसंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते। राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचं पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे। राज्य शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल। ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक, टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे। अर्थात शासनानं बनवलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचं संरक्षण होणं तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असंही सरनाईक यांनी सांगितलं। सब मिलके आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी विषयाचं उत्तम शिक्षण मिळालं तर इंग्रजी माध्यमात मुलं शिकत आहेत याची काळजी आपल्याला राहणार नाही असं मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडलं आहे। जेईईचे महाविद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।
यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। सर्वोच्च न्यायालयात आपण स्वतः आणि आपले ज्येष्ठ सहकारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आम्हा दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याचं त्यांनी सांगितलं। मराठी माध्यमातून शिक्षण झालं म्हणजे न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही। आपल्याला अनेक जण विचारतात की मुंबई आणि कर्नाटक उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी काम करताना इंग्रजीतून परिपत्र लिहावी लागतात, तर तुम्हाला कधी भाषेची अडचण आली का? तेव्हा आपण प्रत्येकाला आपल्या शाळेनं आपल्याला अतिशय चांगलं असं इंग्रजी भाषेचं शिक्षण दिल्याचं सांगतो। शाळेत असताना शिक्षकांनी आपलं इंग्रजी व्याकरण खूपच पक्क करून घेतलं आहे। आज इंग्रजी माध्यमाचा पगडा निर्माण झाले असं म्हटलं जातं। सगळी मुलं इंग्रजी माध्यमांकडे धाव घेतात। खरं तर ही काळाची गरज आहे, परंतु जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मूल शिक्षण घेत असलं तरी इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचं अतिशय चांगलं शिक्षण दिलं पाहिजे असं माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी सांगितलं। आपल्याला अनेक जण विचारतात तुमच्यात वेळ पाळण्याची शिस्त कुठून आली? त्यावेळी आपण त्यांना शिस्त आम्हाला शाळेतील परांजपे सरांनी लावली, कारण 1 मिनिट जरी शाळेला उशीर झाला तरी आम्हाला शाळेत छडा खावा लागत होता। त्यामुळे उशीर होणं हे किती चुकीचं आहे किंवा उशीर झाला तर त्याचे काय गंभीर परिणाम होतात हे मनामध्ये कायम घर करून राहिलं आहे। त्यामुळे वेळेची शिस्त आपण पूर्णपणे मोहविद्यालयातून शिकलो, परंतु आता या शिस्तीच्या नियमात खूप बदल झालेले दिसतात असंही त्यांनी सांगितलं। यावेळी आम्हाला शिक्षकांनी शिक्षा केली तर वाईट वाटायचं, त्यापेक्षा ही गोष्ट घरी समजली तर त्याची भीती वाटायची। आजची परिस्थिती अशी झालीये की एखाद्या मुलाला शिक्षा केली तर पालक शाळेत येऊन शिक्षकांना जाब विचारतात, परंतु विद्यार्थ्यांना शिस्त लावायची नाही हे आपल्याला वैयक्तिकरित्या अनाकलनीय वाटतंय असं मत अभय ओक यांनी मांडलं।